दहिसर काशीगाव या मुंबई मेट्रो 9 या मार्गाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन होईल, लोकार्पण होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दोघे देखील उपस्थित राहतील। या प्रकल्पामुळे मीरा भाईंदर ते मुंबई दरम्यानची वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे। ही लाईन मेट्रो 7 ला जोडली असल्यामुळे प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अभिषेक, खरं तर गुंदवली ते अंधेरी पश्चिम असा प्रवास आधी केला जात होता, मात्र आता ही जी लाईन आहे ती पुढे जोडली जाते, थेट काशीगाव पर्यंत जाता येईल। कसा असणार आहे प्रवास आणि ही सफर कशी असेल? नक्कीच एकूणच जे मीरा भाईंदरमध्ये राहत आहेत त्यांना बऱ्यापैकी अंधेरीमध्ये जर का अंधेरीपर्यंत प्रवास करायचा आहे तर त्यासाठी सलग ही मेट्रो आपल्याला उपलब्ध होताना दिसेल। एकूणच मेट्रो 7 ही जोडली आहे आणि त्यामुळे अंधेरीमध्ये जर का जायचं तर त्यासाठी हा पर्याय आपल्याला पाहायला मिळेल। जर का या मेट्रो 9 बद्दल जर का बोलायचं तर यामध्ये 4 आपल्याला स्टेशन पाहायला मिळतात। एकूण दहिसर असेल, जे आता आपण जिथे उभा आहे आणि इथनं आपल्याला थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होताना पाहायला मिळेल। पांडुरंगवाडी असेल, मीरागाव असेल आणि काशीगाव असेल, 4 ही महत्त्वाची स्थानकं आहेत। एकूण कुठेतरी मीरा भाईंदर या शहरासाठी डेडिकेटेड अशी हा मार्ग आपल्याला म्हणावा लागणार आहे। पूर्णपणे उड्डाणपूल स्वरूपात, म्हणजे एकूणच ज्या प्रकारे एलिव्हेटेड स्वरूपामध्ये आपल्याला मेट्रो 7 पाहायला मिळते त्याच प्रकारची ही मेट्रो 9 ही रेड लाईन आहे आणि ती देखील तशाच प्रकारे दिसते आहे। ज्या प्रकारची आसन व्यवस्था, बैठक व्यवस्था ही आपल्याला येलो लाईन किंवा मग मेट्रो 7 मध्ये दिसते आहे, त्याच प्रकारची ही आसन व्यवस्था आपल्याला या सगळ्या मेट्रोमध्ये MMRDA कडे करण्यात आलेली आहे। एकूण जर का या संपूर्ण या मेट्रोची लांबी पाहायची तर ती काशीगाव पासून ते अंधेरीपर्यंत साधारणपणे 20 किलोमीटर पर्यंतचा हा आपल्याला मार्ग पाहायला मिळतो आणि या 20 किलोमीटरच्या मार्गामध्ये जवळपास आपल्याला जर या मेट्रो 9 लाईन बद्दल जर का बोलायचं झालं तर साधारणपणे 6 मिनिटांमध्ये एक मेट्रो ही आपल्याला येताना दिसेल पीक आवरमध्ये, आणि पीक आवर नसला तर साधारणपणे 8 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला एक दुसरी गाडी जी आहे ती येताना दिसणार आहे। त्यामुळे एकूण मोठा फायदा हा आपल्याला मीरा भाईंदरपासून अंधेरीकडे प्रवास करणाऱ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे। एकूण सेम जर का पाहायचं तर ते मंडाले पासून जो डायमंड हे आहे तिथं देखील अशाच प्रकारची व्यवस्था आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे कुठेतरी जलद गतीनं वाहतूक असेल किंवा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास असेल तर त्यासाठी हा पर्याय उपलब्ध झालाय। अभिषेक, काशीगाववरून अंधेरीचा प्रवास हा एकाच मेट्रोमधून सलग करता येणार आहे की काशीगावच्या नंतर दहिसरला उतरून ही मेट्रो बदलावी लागेल? एकूण ही मेट्रो जी आहे ती बदलावी लागणार आहे। हा जर का पाहायचा तर ही रेड लाईन आहे, म्हणजेच दहिसर पूर्ववरून काशीगावपर्यंत अशी 4 स्थानकं आहेत। मी तुम्हाला दाखवण्याचा देखील प्रयत्न करतो। हे समोरची जी आपल्याला लाईन दिसते आहे ही येलो लाईन आहे, म्हणजे हा एकूणच कुठेतरी चेंजिंग जे प्लॅटफॉर्म म्हणावं लागणार आहे किंवा स्टेशन म्हणावं लागणार आहे दहिसर पूर्व, जिथून तुम्ही येलो लाईन देखील पकडू शकणार आहात। इथूनच तुम्ही जर तुम्हाला पश्चिमेकडे जायचं आहे अंधेरी पश्चिम तर इथूनच हीच लाईन आहे जिथून तुम्ही थेटपणे प्रवास करू शकणार आहात। सोबतच जर का तुम्हाला एअरपोर्टकडे जायचं आहे तर इथून डिरेक्टली कनेक्टिव्हिटी देखील आपल्याला या एअरपोर्ट किंवा मग अंधेरी पूर्वसाठी देखील दिसणार आहे। येत्या काळामध्ये अंधेरी पासून ते मेट्रो जी आहे ती आपल्याला विमानतळापर्यंत जायला मिळेल। त्यामुळे एकूणच या ही कनेक्टिव्हिटी पुढे देखील आपल्याला एअरपोर्ट पर्यंत येताना दिसेल। मात्र कुठेतरी जे मेट्रो आहे ती आपल्याला बदलताना दिसेल। मात्र एकूण यामध्ये पाहायचं तर कनेक्टिंग कुठेतरी आपल्याला हा मार्ग म्हणावा लागणार आहे आणि प्रवास जो आहे तो देखील आपल्याला सोपा होताना दिसेल। अगदी अभिषेक, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचल्याचं कळतंय। आपण दृश्यांमध्ये देखील दाखवतो आहोत आणि या दोघांच्या विशेष उपस्थितीमध्ये या सगळ्याचं लोकार्पण होणार आहे। खरं तर आपल्याला माहिती असेल की वारंवार याचं लोकार्पण गेल्या काही दिवसांपासून पुढे ढकलण्यात येत होतं आणि अखेर आज याचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय। अभिषेक, तिकिटांच्या संदर्भात काही कळू शकलंय का? साधारण काय तिकिटांचा दर असेल? तिकिटांसंदर्भात जर पाहायचं तर एकूणच
अद्यापपर्यंत तिकिटांचं निश्चित नाही आहे. मात्र साधारणपणे जर एकूण तिकीट जर का पाहायचं तर 40 रुपयापर्यंत हे तिकीट असणार आहे असं कळतं आहे. एकूण 10 स्टेशन 4 स्टेशन आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं जर तिकिटाचा दर जर पाहायचा तर तो आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एकूण सलग 4 स्टेशन असल्यामुळे कुठेतरी मीरा भाईंदर ची जी लोक आहेत मोठ्या प्रमाणात रहदारीचा सामना हे आपल्याला करताना दिसतात. अनेकदा पश्चिम द्रुतगती महामार्ग आपल्याला पूर्णपणे जाम झालेला दिसतो आणि त्यामधनं कुठेतरी सुटका व्हायची तर त्यासाठी संपूर्ण मीरा भाईंदरमधली नागरिक असतील किंवा मग दहिसर असेल किंवा बोरीवली असेल या लोकांना कुठेतरी सुखकर हा मार्ग आपल्याला होताना दिसेल. अगदी. याच्यासोबत आणखी एक म्हणजे ठाणे बोरिवली या दुहेरी बोगद्याच्या कामाचा देखील आज शुभारंभ होणार आहे. हा बोगदा किती महत्त्वाचा असू शकतो कारण ठाणे ते मुंबईमधलं उपनगर असणारं बोरिवली ह्या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा बोगदा असणार आहे. नक्कीच नायक नावाची ही TBM मशीन आहे जी आज आपल्याला एकूणच हे सगळं खोदकाम किंवा बोरिंग काम जे आहे ते आपल्याला होताना दिसेल आणि त्याचं उद्घाटन आज होणार आहे. प्रामुख्यानं जर पाहायचं तर एकूणच जो प्रवास आहे तो कुठंतरी आपल्याला कमी होताना दिसेल. बोरिवलीवरून जर ठाणे जायचं असेल तर आता पूर्ण वळसा घालून आपल्याला जावं लागतं. एकूण मीरा भाईंदर असेल किंवा मग पुढे जो ठाण्याचा भाग आहे तिथून आपण खाली उतरताना दिसतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो वाहतूक कोंडी आहे ती देखील त्याचा देखील सामना हा करावा लागत होता. अनेकदा जे अवजड वाहतूक आहे ती देखील तिथून आपल्याला होताना दिसत असते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी ही सर्वसामान्य आपल्याला तिथं पाहायला मिळते. तो कुठेतरी आता कमी आपल्याला होताना दिसेल. हा संपूर्ण ठाणे आणि जो बोरिवलीचा जो TBM मशीन आहे त्याचं काम झाल्यानंतर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.